नमस्कार. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पावसाळा तर संपलेला आहेच आणि आता सणांची रेलचेल सुरू झाली आहे. नवरात्रीला आजपासून सुरुवात होतीये. आज आहे घटस्थापना. अंबाबाईचा गजर आणि भक्तिमय वातावरणात आदिशक्तीच्या या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्यात घटस्थापनेचा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. आता घर खरेदीसारखं महत्त्वाचं स्वप्न जर या शुभ दिवशी पूर्ण झालं तर अहो तर काय, देवी तुम्हाला प्रसन्न झाली आणि घराच्या रूपात तिने तुम्हाला प्रसाद दिला असंच म्हणावं लागेल. आजच्या आपल्या भागात घराचं स्वप्न पाहणारी फॅमिली आहे सुवर्णकार फॅमिली. तेव्हा आधी आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात. सध्या काळे कॉलनी आळंदी इथे राहणारं हे आहे सुवर्णकार कुटुंब. नावात जरी सुवर्ण असलं तरी यांचा सुवर्ण व्यवसायाशी कोणताही संबंध नाही. सुवर्णकार कुटुंबात नेहमी चैतन्य निर्माण करते ती चिमुरडी सिद्धी. सिद्धीला नॉनस्टॉप नाचायला, गायला आणि दंगा मस्ती करायला खूपच आवडतं. सिद्धीचे वडील मिस्टर व्यंकटेश सुवर्णकार हे रांजणगाव इथे एका कंपनीत सिनियर ॲनालिस्ट आहेत. पण यांचं मन रमतं ते निसर्गामध्ये. निसर्गाची जोपासना करण्यात आणि पर्यावरण संबंधी कुठल्याही कॅम्पेनमध्ये अगदी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट सुद्धा करतात. त्यांच्या मिसेस शुभांगी सुवर्णकार या फॅशन डिझायनर आहेत. पेंटिंग, ड्रॉइंग, कुकिंग याची सुद्धा त्यांना खास आवड आहे. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटमध्ये आता आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे सुवर्णकार फॅमिलीला. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांचं घराचं स्वप्न काय आहे ते जाणून घेणार आहोत आणि नवरात्रीचा मुहूर्तच का ते सुद्धा त्यांना विचारणार आहोत. स्वागत करूयात व्यंकटेश सुवर्णकार आणि शुभांगी सुवर्णकार. तुमच्या दोघांचं स्वागत करतो. ओळख करून देतो. आपल्या सोबत आहेत रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेजा, जे तुम्ही जे घराचं स्वप्न बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी ते मदत करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सोबत ते असणार आहेत. व्यंकटेश, घटस्थापना झालेली आहे, नवरात्रीचा मुहूर्त आहे आणि याच 9 दिवसात आपल्याला घर मिळावं, आपल्या स्वप्नातलं घर मिळावं असं काही तुम्ही ठरवलेलं होतं का? नाही, हा जस्ट एक निवड योगायोग म्हणता येईल आपल्याला. आम्ही असं काही ठरवलं नव्हतं, पण हे जुळून येतंय. तुम्ही एका केमिकल कंपनीत कामाला आहात, पण तुम्ही कट्टर पर्यावरणवादी सुद्धा आहात. कसं काय, म्हणजे हे थोडा विरोधाभास नाही का? म्हणजे मी मॅनेजर एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टी म्हणून मी काम करत आहे सध्या. म्हणजे माझ्या करिअरच्या पहिल्या दिवसापासूनच मी याच फील्डमध्ये काम केलेलं आहे. तुम्ही यात बघितलं असेल, मॅनेजर, एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टी या तिन्ही गोष्टी माझ्या पहिल्या दिवसापासून अंगात भिनलेल्या आहेत. त्यामुळे आमचं एक असं आहे की एक घर पाहता नाही, आम्ही त्याच दृष्टिकोनातून आम्ही आमचं पाहत आहे. मग तसंच तुमची अपेक्षा आहे की जे बिल्डर असतील किंवा जो प्रोजेक्ट असेल तिथे सुद्धा अशा या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली असावी. पण शुभांगी, तुम्हाला तुमच्या घराबद्दल काय सांगायचं आहे? स्वप्नातलं घर तुमचं कसं आहे? स्वप्नातलं घर, मला घराच्या गार्डन आणि स्विमिंग पूल वगैरे हवं आहे, कारण सिद्धीला पाण्यात खेळायला फार आवडते. म्हणजे या सगळ्या अम्युनिटीजचा पण तुम्ही विचार करून ठेवलेला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात घर असावं, सिक्युरिटी असावी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण याशिवाय काही महत्त्वाचे प्रश्न असतील जे मला वाटतं रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेजाच तुम्हाला विचारू शकतील, कारण तेच शेवटी आपल्याला मदत करणार आहेत घर शोधून द्यायला. किशोर, धन्यवाद अमोल. आजच्या ह्या इंडस्ट्रियलायझेशन युगामध्ये सुवर्णकार फॅमिली जे पर्यावरणाचा विचार करतायत हे अतिशय मोठं काम करतायत ते, आणि त्यांना हेल्प करायला रिलायन्सला नक्कीच आवडेल. रिलायन्स होम फायनान्सची एक डिव्हिजन रिलायन्स प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये आम्ही कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन त्यांना नुसते घराचे ऑप्शन न सुचवता घर घेण्याची पूर्ण मोहीम कंप्लीट होईपर्यंत मदत करतो. अरे वा, खूपच छान. मी तुमची रिक्वायरमेंट पूर्णपणे समजून घेऊ इच्छितो. लाईक तुम्हाला कुठल्या एरियामध्ये घर बघता आहात? मी आळंदी, जिथे मी राहतो तिथे त्याच्या आसपासच्या एरियामध्ये घर पाहत आहे. किती साईजचं घर बघताय? साधारण 900 ते 1000 स्क्वेअर फूटचे आहे. या तुमच्या घरामध्ये तुम्ही काही अम्युनिटीज असल्या पाहिजे असा काही विचार केला आहे? हो, आम्ही विचार केलेला आहे की साधारणतः मॉडर्न अम्युनिटीज सर्वच असल्या पाहिजेत. शिवाय त्याच्यापेक्षा आमची महत्त्वाची अपेक्षा आहे की तिथे गार्डन असलं पाहिजे, सिक्युरिटी असलं पाहिजे आणि तो एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगला प्रोजेक्ट असला पाहिजे. बजेटचा काही विचार केला? हो, साधारणतः आम्ही 30 ते 32 लाखाच्या दरम्यान आम्ही घर पाहत आहे. आय थिंक मी जास्त वेळ वाया न घालवता
सर्च केला पाहिजे यांच्या प्रॉपर्टी. त्यांचं सर्च सुरू असेपर्यंत आपण पुन्हा एकदा तुमच्या रिक्वायरमेंटवर नजर टाकूया. तुम्ही काय काय सांगितलेलं आहे ते. महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या त्या म्हणजे बजेट 30 ते 32 लाख रुपयापर्यंतचं तुमचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये 900 ते 1000 स्क्वेअर फूटचं घर असावं अशी तुमची अपेक्षा आहे. जे आता तुम्ही राहताय त्या आळंदी रोड परिसरातच तुम्हाला घर हवं आहे, कारण तुमच्या कामाच्या दृष्टीने सुद्धा ते सोयीस्कर असणार आहे. आणि ॲम्युनिटीजमध्ये सुद्धा ज्या मॉडर्न ॲम्युनिटीज आहेत त्याच्या बरोबरीने सिक्युरिटी महत्त्वाची आहे, गार्डन महत्त्वाची आहे आणि अर्थात तुमच्या मुलीच्या दृष्टीने एक छोटं स्विमिंग पूल असावं असं सुद्धा तुमची अपेक्षा आहे. तर ह्या अपेक्षांना पूर्ण करणारी किती घरं या सर्च इंजिनमधून निघतात ते आपण बघूयात. रिलायन्स प्रॉपर्टी काय म्हणते किशोर? रिलायन्स प्रॉपर्टी चे वेगवेगळ्या बिल्डर्स बरोबर टायप्स आहे. त्यांच्याकडे त्यांचा जो डेटाबेस आहे प्रॉपर्टीचा हा अतिशय व्हास्ट डेटाबेस आहे. अशा प्रकारच्या रिक्वायरमेंटनुसार मी बरेचसे ऑप्शन शोधलेले आहेत, पण मला असं वाटतं याच्यातले टॉप 3 ऑप्शन मी तुम्हाला सुचवू इच्छितो. आणि नुसते न सुचवता आपण जर डायरेक्ट साईटवर जाऊन जर बघितले तर जास्त योग्य राहील. हो, नाही खूपच योग्य राहील, कारण त्यांच्या घराच्या आसपासच ते साईट असतील. देवीचं दर्शनही त्यांच्या घरी जाऊन आपल्याला घेता येईल. तर आपण तिकडेच जाऊया साईटवरती. चला चला. प्रोफेशनली केमिकल एक्सपर्ट असणाऱ्या तरीही निसर्गाची खास काळजी घेणाऱ्या सुवर्णकार फॅमिलीनं आपल्या नव्या घर खरेदीसाठी निवडलाय आळंदी रोड आणि त्याच्या आसपासचा परिसर. ते प्रत्येक प्रोजेक्टची वैशिष्ट्य जाणून घेतायत. खास करून इको फ्रेंडली प्रोजेक्ट्स ते बघतायत. पण तरीही काही ठिकाणी जागा आवडते पण फ्लॅट आवडत नाही, काही ठिकाणी फ्लॅट आवडतो पण परिसर आवडत नाही. एक मात्र खरं आहे की पर्यावरणाला कोणताही धोका नसलेले काही प्रोजेक्ट्स त्यांनी फायनल केलेत आणि त्यापैकीच एक आहे तनिष असोसिएट्सचा तनिष सृष्टी हा प्रोजेक्ट. व्यंकटेश सुवर्णकार आणि त्यांचं कुटुंब आता जाणार आहे आपल्या प्रॉपर्टी एक्सपर्टनं सुचवलेल्या मर्कल रोड आळंदी इथल्या तनिष असोसिएट्सच्या तनिष सृष्टी या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. हॅलो गिरीश. हॅलो सर. अमोल. हॅलो सर. आणि सुवर्णकार फॅमिलीला मी तनिष सृष्टीच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी घेऊन आलो आहे. तनिष सृष्टीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. हॅलो सर. सॅम्पल फ्लॅट बघायला जाण्या अगोदर आपण आपल्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तनिष असोसिएट्स हे गेल्या 6 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. आपण या अगोदरचे प्रोजेक्ट याच म्हणजे दिघी ते आळंदी एरियामध्ये कम्प्लिटेड केलेले आहेत. जवळपास आपले 5 ते 6 प्रोजेक्ट कम्प्लिटेड आहेत, ज्यामध्ये तनिष आयकॉन आहे, तनिष रेसिडेन्सी आहे, तनिष संस्कृती आहे आणि ऑनगोईंगमध्ये आत्ता आपण तनिष ऑर्चिडमध्ये तनिष सृष्टी, तनिष उन्नती, तनिष वाटिका अशा साईट्स आहेत. आता आपण ज्या प्रोजेक्टवरती उभे आहोत यामध्ये टोटल 12 बिल्डिंग्स आहेत आपल्या, ज्यामध्ये 7 फ्लोअरच्या बिल्डिंग 3 आहेत आणि बाकी सर्व 8 फ्लोअरच्या बिल्डिंग आहेत, ज्याला पार्किंग प्लस 8 फ्लोअर्स आपण दिलेले आहोत. आणि यामध्ये ॲम्युनिटीजमध्ये आपण गणेश मंदिर दिलेलं आहे, गार्डन प्ले पार्क दिलेला आहे, स्विमिंग पूल दिलेला आहे, तो चिल्ड्रन असेल, क्लब हाऊस दिलेला आहे, ज्यामध्ये जिम दिलेली आहे, इक्विपमेंट सहित आहे आणि ज्यामध्ये आपण ॲम्पिल थिएटर दिलेला आहे, जे प्रोजेक्टच्या बाजूच्या साईडला दिलेला आहे, जेणेकरून लोकांना त्याचा त्रासही होणार नाही आहे. आता झाली ही तनिष सृष्टीची माहिती. आता आपण सॅम्पल फ्लॅटच्याकडे जाऊया. ठीक आहे. तर हा आहे आपला सॅम्पल फ्लॅट. यामध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे फॉल सिलिंग POP. फॉल सिलिंग POP हे तुमच्या सर्व रूममध्ये असेल, म्हणजे ज्या रूममध्ये म्हणजे किचन असो, बेडरूम असो, हॉल, दोन्ही हॉल, यामध्ये सर्वांना फॉल सिलिंग POP हे स्पेशालिटी आहे आपली. याबरोबरच आपण फ्रेंच डोअर पण देतो तुम्हाला, जे स्लायडिंग असतील, पूर्णपणे ओपन विंडोजचे डोअर्स असतील, जेणेकरून तुम्ही पूर्ण व्ह्यू पाहू शकता. याबरोबरच आपण ज्या विंडोज दिलेल्या आहेत त्या मस्किटो रिफेलेंट विंडोज आहेत आणि त्यामध्ये पावडर कोटेड असल्यामुळे त्याचा पुढे त्रासही होणार नाही तुम्हाला. आता ही झाली सर्व हॉलची माहिती. आता आपण किचनच्याकडे जाऊया. तर आपण आलेलो आहे आपल्या किचनमध्ये.
किचन आपण सांगताना सांगतो की आपण जो फ्लॅट देतो तो पूर्ण वास्तुशास्त्रानुसार आहे. यामध्ये आपले डोअर्स पण ईस्ट वेस्ट साईडला आहे. एल शेप किचन देतोय आपण, ज्याला ग्रेनाईट दिलेले आहेत आपण. याबरोबर आपण कन्सिल्ड प्लंबिंग देतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूर्ण तनिसृष्टीच्या प्रोजेक्टला आरो फिल्ट्रेशन प्लांट दिलेला आहे, सेंट्रलाइज आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये येणारं पाणी हे बिस्लरी वॉटर असणार. म्हणजे त्याची टॅप किचनमध्ये दिलेली आहे, ती सेपरेट दिलेली आहे. ते येतानाच प्युरिफाय होऊन येणार आहे, म्हणजे बिस्लरी वॉटर तुम्ही तुमच्या घरामध्ये पिणार आहात. यालाच अटॅच आपण ड्राय बाल्कनी दिलेली आहे. ड्राय बाल्कनी यासाठी आहे की जेणेकरून तुम्ही तुमची तिथे वॉशिंग मशीन ठेवू शकता, कपडे वगैरे असतात, भांडी असतात, तुम्ही तिथे यूज करू शकता. या साईडला बघता तर WC बाथ दिलेला आहे, ग्रेनाईट दिलेले आहेत आपण फ्रेमिंगला, अप टू सिलिंग स्टाईल्स दिलेल्या आहेत आणि खालचे जे फ्लोरिंग्स आहेत ते अँटी स्किड्स स्टाईल्स दिलेले आहेत आपण. प्लंबिंग सॅनिटरी फिक्सर तर आहेच, जॅगवारचे फिटिंग्स आहेत. WC सेपरेट आहे, त्याला सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे आणि इथे तुमचं वॉश बेसिन असेल, स्टाईल्स आहेत. हां मॅम, हे व्हिडिओ डोअर सिक्युरिटी फोन आहे. व्हिडिओ डोअर सिक्युरिटी फोन यासाठी दिलेला आहे की घराच्या बाहेर जे लोक असतात, नॉर्मली जेंट्स बाहेर असतात, लेडीज घरात असतात, फॉर सिक्युरिटी पर्पज आपण हा व्हिडिओ डोअर सिक्युरिटी फोन दिलेला आहे का. ठीक आहे, तो आपण इथून आता चिल्ड्रन बेडरूमच्याकडे जाऊया. तर हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम. हा 10 बाय 10चा बेडरूम आहे तुमचा. यामध्ये आपण मस्किटो रिपेलंट जाळी दिलेली आहे, 2 विंडोज दिलेल्या आहेत जेणेकरून चिल्ड्रनला व्ह्यू बघायला भेटेल. 2x2च्या फ्लोरिंग स्टाईल्स आहेत. इथे आपण कपबोर्ड दिलेलं आहे जिथे ते त्यांचे कपडे वगैरे ठेवू शकतात. इकडे त्यांचा बेड असेल. बेड ही असा डिझाईन केलेला आहे की जेणेकरून चिल्ड्रनला तो आवडावा, म्हणजे मुलीला खूप आवडेल. अगदी अगदी. तर असा हा आपला चिल्ड्रन बेडरूम आहे. आपण मास्टर बेडरूमच्याकडे जाऊया. तर हे आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये आपण 2x2च्या फ्लोरिंग स्टाईल्स दिलेल्या आहेत. हा एरिया 10 बाय 14चा आहे. मोठी रूम, प्रशस्त रूम दिलेली आहे. वरती बघता तर तुम्हाला फॉल सिलिंग POP दिसेल विथ डिझायनिंग इफेक्टचं जे आहे फॉल सिलिंग POP. हा तुमचा मास्टर बेड असेल. मास्टर बेडरूमच्या समोरच एक्झॅक्टली आपण TV कनेक्शन दिलेलं आहे. यामध्ये आपण AC पॉईंटही दिलेला आहे. विथ मास्टर बेडरूमला WC बाथ अटॅच दिलेला आहे आपण, ज्यामध्ये अँटी स्किड स्टाईल्स आहेत, अप टू सिलिंग स्टाईल्स दिलेलं आहे, जॅगवार फिटिंग आहे आणि कमोड दिलेला आहे, तो वेस्टर्नचा आहे आपला. ही झाली सॅम्पल फ्लॅटची माहिती. आता तुम्ही सॅम्पल फ्लॅट निवांत बघा. ठीक आहे, थँक्यू. सॅम्पल फ्लॅट बघून झाल्यावर सुवर्णकार फॅमिली आता जाणार आहे तनिष असोसिएट्सच्या तनिष सृष्टी या प्रोजेक्टच्या ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवर. खुश दिसताय. हो. थोडे दमले असले तरी थोडे खुश पण दिसतात. हां, दमल्यापेक्षा जे आम्ही पाहून आलो त्याचा जास्त आनंद वाटतो आम्हाला. पण काय काय आवडलं या घरामध्ये, या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला? मॉडर्न एमिनिटीज असल्या पाहिजेत. सेफ्टी, सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या आमच्या मनामध्ये. बरोबर. तर या 3 तर गोष्टी आहेतच आणि मॉडर्न एमिनिटीज सर्व दिलेल्याच आहेत. शिवाय ॲडिशनल टू दॅट मला काही गोष्टी आवडल्या, जसं की प्रत्येक रूममध्ये POP फॉल सिलिंग दिलेली आहे. ओके. RO ट्रीटेड वॉटरचं कनेक्शन ते किचनमध्ये दिलेलं आहे. शुभांगी, तुम्ही काय सांगाल? तुमच्या नजरेतून बघताना तुम्हाला प्रोजेक्टमध्ये काय काय आवडलं? मला किचन फार प्रशस्त वाटलं आणि सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ डोअर फोन आहे. शिवाय लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरची सुविधा यांनी ठेवलेली आहे आणि किचनला लागूनच जी ड्राय बाल्कनी दिली आहे ते तर अतिउत्तम. पण किशोर, तुमच्या मनात काय होतं हे घर सुवर्णकार फॅमिलीला सुचवताना? रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये आम्ही कस्टमरच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या प्रॉपर्टीज दाखवत असतो. त्या सगळ्या रिक्वायरमेंट आम्ही ह्या प्रोजेक्टबरोबर मॅच केल्या. म्हणजे असा सगळा योग जुळून आला आणि हा योग जुळून येणं खूप महत्त्वाचं होतं, कारण शुभमुहूर्त आहे, घटस्थापनेचा दिवस आहे, त्यामुळे तुमचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण होतं हे सुद्धा खूप महत्त्वाचं. मला वाटतं आता तुम्ही घर पसंत केलं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कॉस्ट, बजेट आणि लोन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याबद्दल आपण बोलूयात. तुम्हाला घर आधी आवडलं हे सगळ्यात महत्त्वाचं. कॉस्टबद्दल जे काय असेल किंवा लोनबद्दल जे काय असेल ते आपण बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन डिटेल बोलू शकतो. तिकडे जाऊन आपण बोलूया पुढचं. ठीक आहे, चल. तर व्यंकटेश, तुम्ही घटस्थापनेच्या मुहूर्तावर फ्लॅट तर पसंत केलेला आहे. आता पुढची पायरी तो बुक करायचा असेल तर गिरीश बोबडे,
तनिष ग्रुपचे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलावं लागेल. पण या फ्लॅट संदर्भात तुम्हाला अजून काही शंका आहे का, कॉस्टबद्दल किंवा इतर काही गोष्टी असतील तर ते सुद्धा ते आपल्याला सांगू शकतात. सगळ्यात पहिलं की मला किंमत जाणून घ्यायची त्याची. ओके, किंमत काय असेल, काय साधारण या फ्लॅटची किंमत आहे जो त्यांनी निवडलाय किंवा जो त्यांना पसंत पडलाय? जो त्यांनी बघितलेला फ्लॅट आहे तो 2 BHK, ज्याच्या साईजमध्ये 915 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे तो. ओके, सर्व खर्चांसहित, ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन वगैरे सर्व खर्चांसहित तो 30 लाखाला येतो त्यांना तो. ओके. सो तो फ्लॅट जर त्यांना घ्यायचा असेल तर त्यांना 20% त्यांचं ओन कॉन्ट्रीब्युशन आणि बाकीचं ते लोनसाठी जाऊ शकतात. बरोबर. 30 लाख रुपये किंमत आहे आणि 2080चा फॉर्म्युला पण त्यांनी सांगितलं. आता कसं जाणार पुढे? ठीक आहे, आम्ही निर्णय घेतो की हा फ्लॅट बुक करायचा आहे मला. पण थोडासा एक डाऊट आहे की लोनची प्रोसेस काय असेल किंवा होम लोन किंवा काय मनाच्या बॅक ऑफ द माइंड आहे की थोडं फ्लॅट घ्यायचा विचार केलात ना, पक्का केलात ना, ठीक आहे. लोनसाठी आपल्याबरोबर रिलायन्स होम फायनान्सचे किशोर ब्रह्मेचे आहेत. किशोर, ह्यांच्या लोन बद्दल तुम्ही आता काय त्यांना मार्गदर्शन करणार? कारण आता तेवढीच एक शंका त्यांच्या मनात आहे, बाकी सगळं त्यांच्या मनाप्रमाणे घडत आलंय. अमोल, जसं रिलायन्स होम फायनान्सने यांना घर शोधण्यासाठी मदत केली त्याचप्रमाणे रिलायन्स होम फायनान्सना लोन देण्यासाठी सुद्धा पूर्ण मदत करणार आहे. रिलायन्स होम फायनान्सची एक खासियत आहे की टेलर मेड लोन देतं. टेलर मेड लोन म्हणजे जे तुमच्या गरजेला अनुरूप असं लोन बनवून दिलं जातं, तर त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची लोन प्रोसेसमध्ये अडचणही येणार नाही. बरोबर. माझ्या मनात काही काही छोटे छोटे प्रश्न आहेत, जसं की लोन, होम लोन आणि खूप किटकट आहे आणि खूप सारा वेळ घेतं आणि त्याला खूप डॉक्युमेंटेशनची गरज पडते. सगळ्यात पहिलं मला विचारलं आवडेल की इन द डॉक्युमेंटेशन पार्ट, त्यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स मला द्यावे लागतील? डॉक्युमेंटेशन पार्ट हा अतिशय सिम्प्लिफाईड आहे. जसं आपण पहिले सांगितलं की टेलर मेड लोन असतं, त्याप्रमाणे यांची डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला एज ऑफ प्रूफ, एज ऑफ आयडेंटिटी, सॅलरी स्लिप, यांचं फॉर्म 16 हे डॉक्युमेंट्स लागतील आणि त्या बेसवरती आपण यांचं लोन कॅल्क्युलेशन करू. बरोबर. मला याच्या अगोदर यांना काही थोडंसं किती लोन मिळेल ह्याची पण एक आपण यांना सांगू शकतो. बरोबर. हो, तेही माझ्या मनात एक प्रश्नचिन्ह आहे की तेवढं होईल की नाही लोन, तेवढे अमाऊंट. तुम्ही मला तुमची एक सॅलरी सांगू शकता का? पर मंथ सॅलरी सांगू शकता का? माझी साधारण 65,000 रुपये महिन्याला सॅलरी. 65,000 रुपये. आणि त्याच्यामध्ये तुमचा मंथली खर्च किती असतो? जवळपास आमचा 20 ते 25,000च्या दरम्यान खर्च असतो. आपण 25,000 धरूया. तर साधारणपणे तुमच्याकडे 65 मधले म्हणजे 25,000 रुपये जरी आपण कमी केले तरी 40,000 रुपये तुमच्याकडे उरतात. तर आपण 40,000 रुपये पर्यंत जर तुमचं एक्सेस इन्कम धरलं तर साधारणपणे तुम्हाला एक 25 ते 30 लाखापर्यंत लोन मिळू शकतं. तुम्ही एकदा डॉक्युमेंट्स दिले की आमचा माणूस तुमच्या इथे येतो, तो सगळे डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करतो, तुम्हाला कुठेही येण्याची किंवा आमच्या ऑफिसमध्ये येण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि त्यानंतर तुमचं लोन हे सँक्शन केलं जातं. सँक्शन केल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की ते सगळं डिस्बर्स केलं जात नाही. ज्याप्रमाणे कन्स्ट्रक्शनची प्रोग्रेस असते आणि कन्स्ट्रक्शन जसं जसं स्टेप बाय स्टेप वाढत जातं आणि ते आमचे टेक्निकल एक्सपर्ट येऊन ते चेक करतात आणि त्यानंतरच लोन हे बिल्डरला डिस्बर्स केलं जातं. त्यामुळे तुमच्यावरती एकदम बर्डन पण येत नाही. आणि एक मनात आणखीन एक माझा प्रश्न आहे की हे जो प्रोजेक्ट आहे तो काय म्हणतात की लिगली अप्रूव्ड आहे किंवा? त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाहीये, कारण तनिष असोसिएट वेल नोन आहे या भागामध्ये डेव्हलपमेंटमध्ये आणि आपले लिगल टेक्निकल पूर्ण क्लिअर आहेत, त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही. तुमच्यासाठी जेवढं हे लोन महत्वाचं आहे तेवढं ते आमच्यासाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता किंवा घाबरण्यासारखं कारण नाहीये. चला, मग आता सगळं मनासारखं घडलेलं आहे. तनिष ग्रुपच्या पण मनासारखं घडलेलं आहे. तुम्ही पण खुश आहात, सगळे आपण खुश आहोत. मग मला वाटतं आता एक सेलिब्रेशन याच निमित्ताने व्हायला पाहिजे. कसं स्वागत करणार यांचं तुम्ही? तयारी तर झालेली आहे, यांनी फक्त यायचं आहे. चला मग आता चला, लेट्स गो. सणाचा आनंद हा कसा एखाद्या सोहळ्यासारखा असू शकतो हे आज सुवर्णकार फॅमिली अनुभवतीये. कारण आपल्या स्वप्नातलं घर त्यांनी बुक केलं आणि ते सुद्धा अगदी शुभप्रसंगी, घटस्थापनेच्या दिवशी. नवरात्रीचा हा सण आहेच, पण या सणाचा आनंद द्विगुणित करायला आज त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली सुद्धा आहे, त्यांचे आईवडील सुद्धा इथे आलेले आहेत. आणि याशिवाय त्यांचं तनिष परिवारात स्वागत करण्यासाठी तनिष ग्रुपचे अमित अनमोल सुद्धा आहेत, अश्विनी पिंगळे सुद्धा आहेत. ये फैमिली तो बहुत खुश है जी, इनका तो सपना पूरा हुआ है. आप इस अवसर पर, शुभ अवसर पर क्या अपनी भावना जताना चाहेंगे? हम लोग भी काफ़ी